जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान। एरंडोल तालुक्यातील खेडी कडोली या गावातील अनिल दयाराम महाजन यांच्या शेतातील मका, गहू यांचे झालेले नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ शासनाकडून मदत मिळावी, असे गावातील शेतकरी यांची मागणी आहे। दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असताना ते पोहोचू शकले नाही, परंतु गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव यांनी घटनास्थळी पाहणी केली असता लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देऊ, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पहा सविस्तर वृत्तांत। आज दिनांक 27 रोजी संध्याकाळी सुमारे 4-4:30च्या सुमारास धरणगाव तालुक्यात, जळगाव तालुक्यात गारपीट, वारा, पाऊस या ठिकाणी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय। तात्काळ माहिती कळल्यास आम्ही शेतांच्या बांधावर या ठिकाणी जातोय। आदरणीय नामदार महोदय दिल्लीला असल्या कारणाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नामदार महोदय यांनी कलेक्टर महोदय, आदरणीय घुगे साहेब, तहसीलदार साहेब, कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांना आदेश केलेले आहे। तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, असा प्रसंग शेतकऱ्यांवर येऊ नये। परमेश्वराला वेळोवेळी आपण प्रार्थना करतोय। परमेश्वराला एकच विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांवर येणारे वेळोवेळी आघात कुठेतरी थांबावे। शेतकरी राजा तोंडी आलेला घास या ठिकाणी आज गेलेला आपण बघतात। या ठिकाणी मका असेल, दादर असेल, गहू असेल, हे जमीनदोस्त या ठिकाणी काही भागात झालेले आहे, काही ठिकाणी गारपीट झालेली आहे। तर प्रशासन लवकरच शेतकऱ्यांना मदत करेल। शेतकऱ्यांनी धीर धरावा, मी एवढंच आश्वासन करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।